माझं गाव बदलत आहे. वाघळी 12व्या शतकातील मुधाई देवीच्या प्राचीन मंदिरामुळे वाघळी गावाला ऐतिहासिक महत्व आहे. माजी महसूल मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते कैलासवासी उत्तमराव पाटील हे वाघळीचे भूमिपुत्र. गावात दत्त मंदिरातून दिगंबरा दिगंबरा असा जयघोष दर दिवशी होत असतो. पाचोबा यात्रोत्सवात संपूर्ण वाघळीकर सहभागी होतात. वाघळी गावाला प्रभू श्रीरामाचे पदस्पर्श झाल्याची आख्यायिका सांगितली जाते. शेती मातीसाठी तितूर नदीची सिंचन धार लाभली आहे. दत्त मंदिराचाही यात्रोत्सव साजरा होतो. युवकांना शेतीसोबतच भारतीय सैन्यात भरती होण्याचे आकर्षण आहे. कापूस, ऊस, मका आणि केळी अशी सर्वच पिके येथील शेतकरी घेतात. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी विकासाची यात्रा वाघळी गावातही पोहोचवली आहे. विविध विकास कामांमुळे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी वाघळी गावाचा चेहरामोहराच बदलवला आहे. आपल्या गावात खूप सारे विकास कामंही झालेले आहेत आणि काही काही कामं आता सुरू पण आहेत. तर माझ्या मते की आमच्या गावातून तरुणांच्या वतीने दादांना फुल सपोर्ट असेल आणि आम्हाला असं सर्वांच्या मतीने असं वाटतं की आपले जे पुढच्या दमदार आणि असे आपले आमदार असतील ते फक्त मंगेश दादा असतील आणि आपण 2 ऑक्टोबरच्या निवडणुकीत दादांना पण परत एकदा निवडून देऊया. वाघळी गावात विविध विकास कामे संपूर्ण झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत तर काही कामे भविष्यात पूर्ण होणार आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. पूर्ण झालेल्या कामांमध्ये वाघळी येथे तलाठी कार्यालय बांधकाम रुपये 30 लाखांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. वाघळी येथील भडगाव रोडवरील स्मशानभूमी संरक्षण भिंत व अनुषंगिक कामे रुपये 15 लाखांमध्ये पूर्ण झाली आहेत. तसेच वाघळी येथे मुख्य रस्त्यावर पेवर ब्लॉक बसवणे रुपये 10 लाखांमध्ये पूर्ण करण्यात आले आहे. वाघळी विकासो ते दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण रुपये 10 लाखांमध्ये करण्यात आले आहे. वाघळी मुख्य रस्त्यालगत पथदिवे लावण्याचे काम रुपये 10 लाखांमध्ये पूर्ण झाले असून वाघळी येथे 16 स्टेशन क्रॉसफिट ओपन जिम रुपये 6,50,000 बसवण्यात आली आहे. वाघळी उर्दू शाळेची दुरुस्ती रुपये 3 लाखांमध्ये झाली असून वाघळी शिवारातील 1528 शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये खरीप दुष्काळी अनुदान रुपये 2,38,35,830 रुपये जमा करण्यात आले आहेत. प्रगतीपथावर असलेल्या कामांमध्ये वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्यासाठी 612 कोटी रुपये मंजूर असून काम प्रगतीपथावर आहे. वाघळी येथून बंदिस्त कालवा जाणार असून या माध्यमातून परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे. वाघळी पाणी पुरवठा योजनेसाठी रुपये 1,62,40,000 मंजूर असून काम चालू आहे. वाघळी जिल्हा परिषद शाळेसाठी 2 नवीन शाळा खोली बांधकामासाठी रुपये 24,30,000 मंजूर असून हे काम प्रगतीपथावर आहे. जिल्हा परिषद शाळांसाठी खेळणी व व्यायामाचे साहित्य खरेदीसाठी रुपये 10 लाख मंजूर आहेत. वाघळी येथील मुस्लिम समाज कब्रस्तान येथे संरक्षण भिंत बांधकामासाठी रुपये 5 लाख मंजूर असून हे कामही प्रगतीपथावर आहे. भविष्यात पूर्ण होणाऱ्या कामांमध्ये वाघळी ते पाचोबा रस्ता सुधारणा रुपये 4,49 लाखांमध्ये करण्यात येणार आहे. वाघळी ते खाजोळे मार्ग तालुका हद्द रस्ता सुधारणा रुपये 2,05 लाखांमध्ये केली जाणार आहे. वाघळी पाटखण ते चांभाडी बुद्रुक रस्ता सुधारणा रुपये 6,97 लाखांमध्ये करण्यात येणार आहे. न्हावे ते वाघळी रेल्वे स्टेशन ते राष्ट्रीय महामार्ग 753 रस्ता सुधारणा रुपये 5,63 लाखांमध्ये केली जाणार आहे. वाघळी ते चांभार्डी रस्त्यावर पुलाचे जोड रस्त्यासह बांधकाम रुपये 5,21,97,000 केले जाणार आहे. वाघळी ते चांभार्डी रस्ता जलनिस्सारणासह रुपये 1 कोटींच्या निधीतून करण्यात येणार आहे. वाघळी रस्त्यावर डांबरीकरण रुपये 50 लाखांमध्ये करण्यात येणार आहे. वाघळी येथे मथुई देवी मंदिर परिसर सुशोभीकरण रुपये 50 लाखांमध्ये केले जाणार आहे. वाघळी येथे शिवमल्हार भवन बांधकाम रुपये 50 लाखांमध्ये करण्यात येणार आहे. मुंदखेडा खुर्द ते वाघळी रस्ता सुधारणा रुपये 45 लाखांमध्ये केली जाणार आहे. वाघळी येथे राष्ट्रीय महामार्ग 753 ते अशोक भोळे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण रुपये 15 लाखांमध्ये होणार आहे. वाघळी येथे भिल्ल समाज स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे रुपये 10 लाखात करण्यात येणार आहेत. वाघळी रस्त्यालगत पथदिवे टप्पा 2 रुपये 5 लाखात बसवण्यात येणार आहे. वाघळी पाचोबा मंदिर येथे सभामंडप बांधकाम रुपये 15 लाखात केले जाणार आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नातून वाघळी गावात उल्लेखनीय विकास कामे मार्गी लागली आहेत, ज्यामुळे गावाचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. दादांनी
तरुण मुलांसाठी जिम ओपन जिमचं काम केलं. त्याच्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये 2 खोलीकरणाचं काम चालू आहे. तसंच आपल्या बडगाव चाळीवा रस्त्याला पथदिवे लावलेले आहेत. चांगल्यात चांगलं तलाठी कार्यालय पण दिलेलं आहे. पक्का शब्दाला गती 40 गावच्या विकासाला. गत 5 वर्षात आमदार मंगेशदादा यांच्या कारकिर्दीचे वर्णन असेच करावे लागेल. दुसऱ्या पर्वातही त्यांचा स्ट्राईक रेट असाच उंच राहील. त्यांना दुसऱ्यांदा विजयी करण्याची प्रार्थना वाघळीकरांनी मुधाई देवी या ग्रामदैवताला केली आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेश दादा शेतकरी पुत्र.